नमस्कार मित्रांनो, फिजिन अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, शिक्षक भरती फेज 2 कधी हा अभ्यासकांमध्ये आता सध्या संभ्रमाचं वातावरण आहे. कारण मित्रांनो, तसं पाहायला गेलं तर आपली शिक्षक भरती ही हनुमंताच्या शेपटीसारखीच लांबत चालली आहे. 2017ची भरती अजून पेंडिंग आहे, तर 2022ची भरती आता 2024 जवळजवळ आता 2024सुद्धा संपत चाललं तरी अजून ही भरती सुरूच आहे. तर मित्रांनो, या शिक्षक भरतीमधील फेज 2 कधी होणार याबाबत सुद्धा संभ्रम आहे अभ्यासकांमध्ये याबाबत. तर मित्रांनो, या संथ गतीने चाललेल्या शिक्षक भरतीमध्ये आता पुढची दिशा काय आहे, ही भरती प्रक्रिया कधीपर्यंत चालणार आहे याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर पाहूया मित्रांनो, शिक्षक भरती सद्यस्थिती वाटचाल त्याप्रमाणे काही शिक्षक भरती फेज 2 आहे, तर ती कधी होणार आहे, पुढले नियोजन काय आहे, पुढली तयारी कशी असणार आहे. तर मित्रांनो, जे काही शिक्षक भरती फेज 2 आहे तर ही अजून सुरुवातसुद्धा झालेली नाही. त्याचप्रमाणे जे काही शिक्षक भरतीची फेज 1 आहे, तर या फेज 1मध्ये सुद्धा अजून पूर्ण झालेलं नाही. कारण फेज 1मध्ये जे काही संथ गतीने आपली शिक्षक भरती चालू आहे, तर याचा फटका कुठेतरी अभ्यासकांना बसलेला दिसून येतो आहे. शिक्षक भरतीमधील फेज 1मधील जे काही रखडलेली भरती आहे, तर यामध्ये माजी सैनिक असतील, तर या माजी सैनिकांच्या जे काही कपात केलेल्या जागा आहेत त्या अजून भरल्या गेलेल्या नाही. त्यामुळे या माजी सैनिकाच्या जागा जोपर्यंत भरल्या जात नाही तोपर्यंत फेज 1 कंप्लीट झाला आहे असं आपल्याला बिलकुल म्हणता येणार नाही. या जे काही जागा रखडल्या गेल्या आहेत शिक्षक भरतीमधील माजी सैनिकांच्या, ह्या जे काही याच्यासाठी स्वतंत्र राऊंड होणार आहे, तर तो कधी होणार, काय होणार, फेज 1चा राऊंड कधी कंप्लीट होणार, हे आता सर्वस्वी प्रशासनाच्या हाती आहे. आणि खूपच संथ गतीने प्रोसेस चालू आहे. ज्या अभ्यासकांचे वय जवळपास संपत चाललं आहे, तर त्यांनी पुढं काय करायचं आपल्या जीवनामध्ये, ही खूप अशी भयानक अशी चिंताग्रस्त गोष्ट आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, आता पुढील जे काही विधानसभा येणार आहेत, आगामी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका लागणार आहेत, त्यासाठी आचारसंहिता लागणार आहे. आणि आपल्या सर्वांना माहीत आहे, आचारसंहिता लागल्याच्या नंतर कुठलीही भरती करायला त्यामध्ये वाव नसतो. कुठलीही भरती कुठलीही नोकर भरती असते सरकारी, त्यामध्ये बंदी असते, त्यामध्ये कुठलाही निर्णय शासनाला घेता येत नाहीत. यामध्ये आपण शिक्षक भरती करणं मुळात अपेक्षित चुकीची गोष्ट असणार आहे. मित्रांनो, जे का आतापर्यंत जे फेज 1 राऊंडमधील जे काही विदाऊट इंटरव्ह्यूचा राऊंड लागला, त्यानंतर जे काही कन्व्हर्जन राऊंड लागला, त्यानंतर उर्दू माध्यमचा असेल, आणि आता जे काही विथ इंटरव्ह्यूचा राऊंड लागला आहे, ही काही खूप महिन्याचा फरक यामध्ये आहे. खूप टप्प्याटप्प्याने स्लो मोशनमध्ये ही भरती चालू आहे. त्यानंतर आता विथ इंटरव्ह्यूच्या राऊंडनंतर आता जे काही माजी सैनिक आहेत, तर यांच्या माजी सैनिकांच्या जागा भरणं कधी भरणार, कधी काय, ही सर्व संभ्रम आहे. तो भरल्यानंतरसुद्धा आपल्याला पुढचा राऊंड, आपल्याला जे काही फेज 2 आहे ती अपेक्षित आहे. पण मित्रांनो, जे काही आचारसंहिता आहे ती आता येत्या सप्टेंबर एंडिंगला किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीच्या पहिल्या आठवड्यामध्ये लागण्याची दाट शक्यता असल्याकारणाने आता फक्त 30 ते 40च दिवस आपल्या या शिक्षक भरतीसाठी असणार आहेत पुढील प्रक्रिया करण्यासाठी. मात्र आता ही कधी होणार, ही सर्वस्वी प्रशासनाच्या हाती आहे मित्रांनो. कारण विथ इंटरव्ह्यूचा राऊंड फास्ट लागून त्यानंतर जे काही माजी सैनिक जागा आहेत या जर भरल्या गेल्या लवकरात लवकर, तरच या जी काही पुढचा टप्पा आहे फेज 2, यासाठी आपल्याला वेळ मिळणार आहे. फेज 2साठी 1 महिन्याचा संपूर्ण प्रोसेस राबताना आपल्याला कुठेही दिसत नाही. कारण आपली 1च महिना शिल्लक आहे. 1 ते 1.25 महिन्यामध्ये आचारसंहिता निवडणूक लागू शकतात, आणि यामध्ये ही संपूर्ण प्रक्रिया राबवणं आता कुठेतरी अशक्य असं दिसत आहे. कारण एक राऊंड लागण्यासाठी किमान खूप दिवसाचा कालावधी लागतो. पण आपल्याला सर्वांना अनुभव आहे, कन्व्हर्जन राऊंड लागण्यासाठी आपल्याला खूप दिवसाची वाट पाहावी लागली. त्यानंतर जे काही विथ इंटरव्ह्यू आहे, विथ इंटरव्ह्यूच्या जागासुद्धा आपल्याला भरण्यासाठी खूप महिन्याचं आपल्याला प्रत्यक्ष करावी लागली. त्यामुळे आता पुढचा राऊंड कधी होणार, काय होणार, हे सर्वस्वी आता ही खूप स्लो गतीचं आहे. त्यानंतर मित्रांनो, 1 महिन्यामध्ये ही संपूर्ण प्रक्रिया होणं आता शक्य दिसत आहे. त्यामुळे आपली जी काही फेज 2 आहे ती कदाचित निवडणुकीच्या नंतरही होऊ शकते. याबाबत कुठलंही आपल्याला दुमत दिसत नाही. कारण फेज 2 राऊंड हा खूप, यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्यामध्ये आपल्याला तुमचं जे फॉर्म आहे तो फॉर्म एडिट करण्यासाठी सुद्धा वेळ लागणार आहे. त्याचप्रमाणे ज्या नवीन जाहिराती येणार आहेत, तर या नवीन जाहिरातीसाठी सुद्धा वेळ मिळणार आहे. त्यानंतर जी काही प्रशासनाला तयारी करावी लागते राऊंड लावण्यासाठी, त्यासाठी खूप बराचसा वेळ खर्च होतो. तर या सर्व गोष्टीचा विचार केला तर मित्रांनो, आता स्पष्ट शब्दात सांगायचं म्हटलं तर हा विथ इंटरव्ह्यूचा शिक्षक भरतीचा जो काही फेज 2 आहे तो कदाचित आपल्याला नोव्हेंबरच्या नंतर आपल्याला पाहायला मिळू शकतो. नवीन सरकार आल्यानंतर, जे प्रशासनाच्या संपूर्ण आचारसंहिता उठल्यानंतरच आपल्याला पाहायला मिळू शकतो. त्यानंतर मित्रांनो,
जे काही फेज 2 साठी जास्त जाहिराती असू शकतात. हो मित्रांनो, जे काही फेज 2 राऊंड होणार आहे, तर या फेज 2 साठी जाहिरातीचा विचार केला तर मित्रांनो यामध्ये आपल्याला जास्त जाहिराती पाहायला मिळू शकतात. कारण जे काही पहिल्या फेज 1मध्ये जे काही जाहिराती होत्या त्यामध्ये बऱ्याचशा गैरहजर काही संस्थाकडून जाहिराती पाठवल्या गेल्या नव्हत्या. ते आता बऱ्याचशा संस्थांमधून आता या पवित्र पोर्टलकडे जागा पाठवल्या गेल्या आहेत, प्रस्ताव पाठवले गेले आहेत शिक्षक भरतीच्या नवीन येत्या या 2-3 महिन्यामध्ये. तर मित्रांनो यामुळे सुद्धा जागा या फेज 2 साठी जाहिराती जास्त असू शकतात. जागा निश्चित आकडा किती असू शकतो आता कुठलाही अंदाज आपल्याला सांगता येणार नाही. त्यामुळे पण निश्चित यामध्ये आपल्याला जास्त जागा असू शकतात आणि जाहिरातीसुद्धा जास्त पाहायला मिळू शकतात. कारण जे काही उशिरा आलेल्या जाहिराती आहेत त्यांचा समावेश या टप्प्यामध्ये होऊ शकतो. त्यानंतर मित्रांनो फेज 2 साठी जे काही अभिधारकांचे फॉर्म आहेत, तर ते फॉर्म आता बऱ्याचशा अभिधारकांनी कमेंट करून विचारले की जे काही आम्ही भरलेले फॉर्म यामध्ये बऱ्याचशा चुका आहेत किंवा काही अपडेट करायचे आहेत, काही सर्टिफिकेट आम्हाला नवीन मिळाले आहेत त्यामुळे आम्हाला यामध्ये ॲड करायचे आहे, काहींचे डिग्री कंप्लीट झाले आहेत. तर ह्यासाठी आम्हाला एक फेज 2 साठी अभिधारकांना फॉर्म एडिट करण्याचं ऑप्शन मिळणार आहे का? तर याचं उत्तर होय असणार आहे. कारण जे काही फेज 2 राऊंड घेतला जाणार आहे तर यासाठी निश्चित यामध्ये फॉर्म एडिट करायचं ऑप्शन मिळणार आहे. कारण ज्यांचे शिक्षण कंप्लीट, ज्यांची डिग्री असेल, त्याचप्रमाणे मित्रांनो बऱ्याचशा जणांच्या आपल्या यामध्ये काही चुका झाल्या आहेत, नावात चुका झाल्या आहेत. शैक्षणिक जे काही सर्टिफिकेट आहेत त्यामध्ये सुद्धा काही गुणांमध्ये टक्केवारीमध्ये सुद्धा काहींच्या फॉर्म भरता वेळेस माहिती डाटा भरता वेळेस त्यामध्ये थोड्याफार चुका झाल्या आहेत. तर या सर्व चुका टाळण्यासाठी किंवा दुरुस्त करण्यासाठी निश्चित पवित्र पोर्टलकडून फेज 2 साठी अभिधारकांना वेळ दिला जाऊ शकतो. एक 8 ते 10 दिवसाचा फॉर्म एडिट करण्याचा निश्चित वेळ मिळणार आहे. यामुळेच मी म्हटलं की मित्रांनो हे सर्व गोष्टी केल्यानंतर फेज 2 लागू शकतो आणि यासाठी वेळ आपल्याला निश्चित नोव्हेंबरच्या नंतरही कदाचित ही फेज 2 आपल्याला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळू शकते. त्यानंतर मित्रांनो जे काही रिक्त जागा आहेत या फेज 1मधील रिक्त जागा असतील, अपात्र असतील, गैरहजर असतील तर या फेज 2मध्ये घेतल्या पाहिजेत. मित्रांनो जे काही फेज 1 आपल्याला पाहायला मिळाला विथ इंटरव्ह्यूचा किंवा जे काही कन्व्हर्जन राऊंड आहे तर यामध्ये बऱ्याचशा जागा या रिक्त राहिल्या आहेत. काही शिक्षकांचे तलाठी भरती असेल किंवा इतर स्पर्धा परीक्षा भरती असेल तर यामध्ये निवड झाल्यामुळे त्यांनी शिक्षक भरतीकडे या जागा सोडून दिलेल्या आहेत. तर अशा गैरहजर जागेवर सुद्धा आपल्याला बऱ्याचशा जागा या रिक्त राहिल्या आहेत शिक्षक भरतीमध्ये. त्यानंतर बरेचसे जण अपात्र राहिले आहेत, काही जण अपात्र झाले आहेत, डॉक्युमेंटमध्ये चुका निघाल्यामुळे अपात्र झाले आहेत आणि काही जण गैरहजर राहिले आहेत या शिक्षक भरतीमध्ये. तर अशा या बऱ्याचशा जवळपास 800 ते 900 जागा या रिक्त असणार आहेत या फेज 1मधल्या. तर याच्या कन्वर्ट होऊन फेज 2 साठी याव्यात ही अपेक्षित आहे आपल्या सर्वांसाठी. कारण हे जर आलं तर निश्चित आपल्या जागा वाढतील आणि याचं कट ऑफ थोडंफार का होईना कमी होऊ शकतो. तर या जागा निश्चित या फेज 2 साठी याव्यात ही प्रशासनासुद्धा विनंती आहे. त्यानंतर मित्रांनो जी काही रखडलेली 2017ची भरती अजूनही पूर्ण झालेली नाही. मित्रांनो जी काही 2017ची रखडलेली भरती 2017 आणि आता 24 मित्रांनो 7 ते 7.5 वर्ष झाले आहेत. ही भरती अजूनही तशीच रखडलेली आहे. तर मित्रांनो ही भरती कधी होणार या अजूनही अभ्यासकामध्ये कमेंट्समध्ये जरूर विचारतात. तर मित्रांनो शिक्षक भरतीची 2017ची एवढ्या दिवस रखडणं ही चुकीची गोष्ट आहे. बऱ्याचशा अभ्यासकांची कुठेतरी संयम म्हणा किंवा कुठेतरी त्यांच्याही आयुष्याचा विचार प्रशासनाने जरूर करावा. त्यांचे वय, त्यांचे पुढील भवितव्य हे अंधारमय आपल्याला दिसून येतं. ज्यांची 2017मध्ये कन्व्हर्जन राऊंड अपेक्षित आहे तर तो अजूनही झालेला नाही 2017चा. तर ही रखडलेली भरती पूर्ण करावी. त्याचप्रमाणे जे काही 2022ची भरती आहे ती अजूनही आपली चालूच आहे. तर मित्रांनो या सर्व गोष्टीचा विचार केला तर 2017ची भरती अजून चालू आहे. मग 2022ची भरती कधीपर्यंत घ्यावी ही कुठेतरी प्रशासनाने स्वतःच्या मनाला विचारावे. कारण 2022ची भरती आज 2024 2 वर्ष उलटून गेली आहे तरी अजूनही भरती चालूच आहे. उर्वरित जे काही फेज 2 आहे तर 2025पर्यंत ही जाऊ शकतो. ही खूप शोकांतिका असणार आहे विद्यार्थ्यांसाठी. ही असं व्हायला नको. लवकरात लवकर 1 महिन्यामध्ये सर्व गोष्टी व्हाव्यात ही अपेक्षा सर्व अभ्यासकांची आहे. कुठेतरी अभ्यासकांच्या भावनांशी खेळ खेळू नये प्रशासनाने. त्याचप्रमाणे रखडलेली भरती जास्त रखडत ठेवून अभ्यासकांच्या एजीबार होण्याची वेळ आली आहे कुठेतरी. तर त्याचाही विचार गांभीर्याने करावा. त्यांच्या पुढील आयुष्याशी
प्रशासनाने खेळू नये ही नम्र विनंती आहे सर्व अभिभावकांच्या वतीने। जी काही प्रशासन आहे शिक्षक भरती संदर्भात, तर त्यांना विनंती आहे अभिभावकांच्या या भावनांशी खेळ खेळू नका, त्यांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा। रखडलेली सर्व भरती लवकरात लवकर करण्यात यावी, जे राऊंड शिल्लक आहे ते फास्ट गतीने लावावेत आणि या पद्धतीने जे अभिधारक अजूनही भरतीपासून वंचित आहे, तर त्या सर्व अभिधारकांना, बऱ्याचशा अभिधारकांना यामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न राज्य शासनाने जरूर करावा ही त्यांना विनंती आहे। बेरोजगारीमुळे जीवन अभिधारकांना खूप हालापेष्टा जीवन जगावं लागतंय। ज्यांच्याकडे पात्रता आहे, गुणवत्ता आहे, अशाही अभिधारकांना या रखडलेल्या भरतीचा खूप मोठा फटका बसला आहे। त्यांनाही रोजंदारीवर काम करावे लागतं आहे। ही खूप वाईट गोष्ट आहे अभिधारकांसाठी। तर मित्रांनो, प्रशासनाने याची दखल घ्यावी ही हात जोडून विनंती आहे प्रशासनाला। मित्रांनो, हा व्हिडिओ शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून कुठेतरी प्रशासनापर्यंत हा व्हिडिओ जावा आणि याचा आपल्या भावना तिथपर्यंत पोहोचावेत, हीच त्यामागचा उद्देश आहे। तर मित्रांनो, ही होती छोटीशी अपडेट की पुढची रूपरेषा काय असेल शिक्षक भरतीची, थोडक्यात 2 ओळीमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।